बदलत्या ऋतुमानानुसार तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे भरपूर आयर्न आहे, कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन ए आहे. तुमच्या पचनक्रियेमध्ये सुद्धा मदत होईल आणि झटपट होणारे आहे आणि इझिली अवेलेबल होणाऱ्या साहित्यात हे उत्कृष्ट असं पेय तयार होतं. नमस्कार, सुषमा जल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि कडुलिंब किंवा कढीपत्ता, तर याचा काढा किंवा कषाय, तर ही रेसिपी फार व्हायरल होत चालली होती. म्हटलं चला आपणही बघूया कसं होते काय होते, कारण मी आधी कधीही पिलेलं नाही. तर मी हे तयार केलेलं, मी हे 2-3दा तयार केलं आणि मग एक्झॅक्ट मेजरमेंट काढली. जी टेस्ट पाहिजे होती ना, की जी सगळ्यांना आवडेल अशी टेस्ट, ती मिळाली. म्हटलं आता चला आज पण मला प्यायचं होतं, म्हटलं आता हे तुमच्यासोबत शेअर करूया. एकदम उत्कृष्ट पेय आहे, उत्कृष्ट आहे, म्हणजे याला काही तोड नाही असं म्हणू शकता. आणि मला तर असं वाटते की हे सगळ्याच वयोगटाच्या लोकांना आवडणारं हे पेय आहे असं. बरं, इतरही भरपूर याचे फायदे आहे. सो हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, म्हणजे याचं ओरिजिन कुठे आहे हे मला माहिती नाही ऍक्च्युली, पण प्यायला खूप चांगलं आहे. सो आज हीच रेसिपी आपण बघणार आहोत, कडुलिंबाचा काढा किंवा कषाय. काढा बघूच, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. तर आज आपण 2 लोकांसाठी काढा बनवतो आहे. त्याच्यासाठी एक्झॅक्ट मेजरमेंट मी सांगितले आहे की जेणेकरून काढा जो आहे तो परफेक्ट बनतो. तर आपला जो हा नॉर्मल नेहमीचा स्टँडर्ड कप असतो ना, तो मी मेजर करायसाठी घेतलेला आहे. तर या कपाने आपण 4 कप पाणी घेऊन घेऊ. एक, खूप असं वरपर्यंत भरून नाही घेतलं तरी चालते, सांडायला नको इतकं घेऊन घ्यायचं. ते तुम्ही 3 लोकांमध्ये पण शेअर करू शकता. आता थोडं पाणी कमी पडलंय, मी थोडंसं पाणी घेऊन घेते. परत 3च कप भरलेलं. आणि हे 4 कप इथे आपण पाणी घेतलेलं आहे. हा जर ग्लास तुम्हाला भरून पाहिजे असेल ना, तर 2 लोकांसाठी हा काढा तयार करतो. आणि तुम्हाला जर अर्धा अर्धा करायचा असेल ना, तर 3 लोक हा काढा घेऊ शकतात, कारण काढा आहे तर तो आपल्याला आटवायचा असते. तर आता आपण हे गॅसवरती ठेवून देऊ. आता आपण गॅस ऑन करून या पाण्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपलं काढ्याचं पाणी उकळते तेवढ्या वेळात आपण इतर तयारी करून घेऊ. तर हा कढीपत्ता आहे किंवा कडुलिंब आहे, तर हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आणि त्याच कपाने आपण मोजून घेऊ. तर आपल्याला अर्धा कप घ्यायचा आहे. हा चालेल, थोडासा जास्त झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघू शकता तो हलकाच असतो, पटकन कप भरून जातो. तर एवढा मी हा कडुलिंब घेऊन घेतला. एवढाच तुकडा मी कलमीचा घेतला. तुम्ही बघू शकता असा लांबीला जरी 1 इंच असेल ना, तरी हा पूर्ण नाही आहे, फक्त एवढाच तुकडा घ्यायचा. कारण याला थोडंसं जरी घातलं ना, तर याचा स्मेल कशावरती पण ओव्हरकम करतो, म्हणून खूप जास्त घालायचं नाही, फक्त आपल्याला एवढंच टाकायचंय. आम्ही या खलबत्त्यात टाकून घेते. 2च मिरी घेतलेली. तर हे एक्झॅक्ट मेजरमेंट आहे सगळं, म्हणजे प्रॉपर टेस्ट येते त्याला. आता याची आपण जाडसर पावडर तयार करून घेऊ. खूप फाईन पावडर आपल्याला तयार नाही करायची आहे. तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने बारीक करायचं ते. तर बघा, अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं. आता बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता ही कडुलिंबाची पानं आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. आता गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करून द्यायची आणि एखादा मिनिट आपण पहिल्यांदा याला उकळून घेऊ. कढीपत्त्याची पानं याच्यामध्ये टाकल्यानंतर 1 मिनिट आपण याला उकळून घेतलं. हलकासा याचा रंग चेंज झालेला, म्हणजे थोडासा हिरवटपणा त्या पाण्याला हलकासा येतो अगदी. आता त्याच्यामध्ये हे बारीक करून घेतलेली कलमी आणि मिरे याची पूड टाकून घेऊ. अगदी पाव चमच्याला पण कमी शेंदे मीठ आहे, किंवा ही घरीच तयार करून घेतलेली हळद आहे, मुद्दाम काढ्यासाठी किंवा हळदीच्या गोळ्या वगैरे तयार करण्यासाठी मी घरी केलेली. याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे. तर हे बघा, मी चमच्याच्या मागच्या बाजूने गेली, म्हणजे 2 ते 3 चिमटी टाकून घ्या किंवा पाव चमच्याला पण कमी. एक लहानशी हिरवी मिरची घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. थोडंसं याला मध्ये कट मारून घ्यायचं किंवा याचे 2 भाग करून घ्यायचे. तर इथे तुम्ही कमी फिक्कीवाली घ्या, तिखटवाली घ्या, तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. मी थोडीशी तिखटवालीच घेऊन घेतलेली, कारण मला ती टेस्ट खूप आवडली होती. मी तिखटवाली जेव्हा टाकली होती ती याच्यामध्ये टाकून घेऊ. तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये गुळ घालून घ्या. तर या चमच्याने टेबलस्पून आहे, मी 2 टेबलस्पून घालून घेते. इथे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आणि आता याला मीडियम फ्लेम वरती जवळपास 1 ते सव्वा कप पाणी आटेल इथपर्यंत आपण याला छान शिजवून घेऊ. म्हणजे आणि तुम्ही बघू शकता इथे जवळपास आपला 1 कप काढा आटलेला आहे आणि रंग बघा किती सुंदर रंग याला आलेला आहे.
जवळपास मी इथे याला 10 ते 12 मिनिट आटवून घेतलेलं मीडियम फ्लेम वरती. आणि इथे आपला काढा हा तयार आहे. आपण आता हा काढून घेऊ. गॅस बंद करून देऊया. आणि गरमागरम हा काढा, हा काय सुंदर रंग, फ्रॅग्रन्स तर खूप मस्त येतो याच्यामधला. मला वाटते एका कपापेक्षा थोडा जास्तच आटलेला आपला. याच्यामध्ये अजून तुम्हाला अर्धा अर्धा पाहिजे असेल तर एक जण शेअर करू शकता. आणि हे याच्यामधलं निघालेलं आहे ना, हे तुम्ही ग्रेव्ही मध्ये वापरू शकता किंवा चटणीमध्ये वगैरे वापरू शकता. फेकून देऊ नका. मी तरी याचा वापर केलेला आहे, फेकून नाही दिलेलं. आता इथे मी अर्ध लिंबू घेतलेलं, त्याच्यातले बिया काढून घेतलेल्या आहे. आणि या दोन्ही ग्लासामध्ये आपण थोडं थोडं लिंबू टाकू, म्हणजे एकदम परफेक्ट स्वाद त्याचा येतो. अर्ध लिंबू आहे ते पूर्ण पिळून घ्या, तुम्हाला जर थोडंसं आवडत असेल लिंबूचा स्वाद तर. आणि हा आता आपला कषाय म्हणा किंवा कडीलिंबाचा काढा म्हणा तयार आहे. हा हा, बघूया. एकदम रिफ्रेशिंग, म्हणजे ताजंतवाणं करेल तुम्हाला. आणि तुम्हाला सांगते, ही पिलं ना तर 2 तास असं तुम्हाला काही खायची इच्छा होत नाही. इतकं छान वाटतं, एकदम हलकं, लाईट आणि फ्रेश वाटतं. सुपर झालेलं आहे. नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.